आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. पंतप्रधान मोदी यांची आज 75वी साजरी करताना देशभरात शासकीय यंत्रणा कामाला लागली असताना सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. अनेक दशकांनंतर प्रथमच देशाला आत्मनिर्भर भारत म्हणून ओळख निर्माण करून देण्यात मोदी यांचे मोठे योगदान असल्याच्या बाता भाजप आणि इतर मित्रपक्षाकडून नेत्यांकडून केल्या जात असतानाच खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा नूरच बदलून गेल्याचे पाहावयास मिळत आहे. आजचा दिवस भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील काळा दिवस आहे. आज संपूर्ण देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना त्या काय म्हणाल्या तेही पहा. ये हमारे लिए ब्लैक डे है क्योंकि आज हमारे देश में अघोषित इमरजेंसी चल रही है, अनडिक्लेयर्ड इमरजेंसी चल रही है. ऑपोजिशन को बोला नहीं दे रहे हैं. वोट चोरी वहाँ पे हो रही है. प्रेस के सारे जो राइट्स है वो खींचे गए हैं. गोदी मीडिया यहाँ पे हो गई है. जो इंडिया पाकिस्तान मैच, जबकि एक तरफ हम उनके साथ युद्ध में है, तो ये देखिए आप, एक किसान रास्ते पे उतरे हैं, तो एक अनडिक्लेयर्ड इमरजेंसी है, तो ये हमारे लिए ब्लैक. अगोदर सिंदूर ऑपरेशनवर लोकसभेत चर्चा करत असताना खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर म्हणजे मोदी सरकारने मीडियात केलेला तमाशा होता असं म्हणून विरोधकांचा रोष ओढवून घेतला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस म्हणून संबोधित करत खासदार प्रणिती शिंदे यांनी मर्यादाच ओलांडली आहे असं म्हणत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा समाचार घेताना त्या काय म्हणाल्या ते पहा. खासदार म्हणवणाऱ्या प्रणितीताई शिंदे यांनी मोदीजींचा वाढदिवस हा काळा दिवस म्हणून पाळण्याचं जे आवाहन केलेलं आहे. प्रणितीताई, मी तुम्हाला सांगू इच्छिते की देशामध्ये 2014 पासून जे सुवर्णयुग प्राप्त झालेले देशाचं जे भाग्य आहे ते मोदीजींच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याचं कार्य त्यांनी सत्यात उतरवलेलं आहे. याला तोड नाहीये. देशामध्ये अघोषित आणीबाणी म्हणत असताना आपल्या जिभेला काही हाड आहे का असं मला विचारावं वाटतं. कारण 50 वर्षापूर्वी आपल्या पंतप्रधान, या देशाच्या काँग्रेसच्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी जी आणीबाणी घोषित केलेली होती त्यामध्ये अनेक देशभक्त कारावासात त्यांचे आयुष्य गेलं आणि त्यांनी कारावास भोगला. त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांची घरं उद्ध्वस्त झाली, परंतु त्यांनी माघार घेतलेली नाही. आणि त्यानंतर या देशामध्ये त्यांच्या विरोधात लाट निर्माण झाली आणि त्यांचा पराभव झाला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा या देशांनी संपूर्ण स्वातंत्र्य उपभोगलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि त्यानंतर आज आपण म्हणताय की अघोषित आणीबाणी इथे देशात निर्माण झालेली आहे, परंतु संपूर्ण जगातला देश, सगळ्यातले सर्व देश आपल्याकडे अत्यंत आदराने आणि अभिमानाने बघतायत आणि देशाकडून मदतीची अपेक्षा करतायत. ह्याचाच विजय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारताने अतिशय अभिमानाने नोंदवलेला आहे. आणि हा आपण म्हणताय की शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय आला. शेतकऱ्यांना आतापर्यंत आपल्या सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केलेली नव्हती, परंतु दरमहा त्यांना मिळणारे पैसे, पिकासाठी विमा योजना, याबरोबर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतच्या सर्व योजना या मोदीजींनीच या देशामध्ये घडवलेलं आहे. या देशातला प्रत्येक नागरिक कोणतीही जात पात न पाहता त्याला केलेली मदत ही आपल्याला खुपती आहे. आणि तुम्ही जे ईव्हीएम घोटाळा, मत चोरी म्हणताय, मग ईव्हीएम घोटाळा असेल आणि मत चोरी जर झाली असेल तर आपण कशा निवडून आलेल्या आहात? आणि आमच्या आज खासदार म्हणून आपण अभिमानाने मिरवता, तेव्हा आपल्याला या गोष्टीबद्दल खरोखर लाज वाटली पाहिजे की तुम्ही या सोलापूर शहराच्या खासदार म्हणवता आणि एका देशातल्या पितृतुल्य अशा व्यक्तिमत्वाला त्याच्या वाढदिवसाला आपण काळा दिवस मानण्यासाठी आवाहन करता. आपला मी भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने निषेध व्यक्त करते. आणि आपण ज्यांचं प्रतिनिधित्व करता त्या लोकांना पण आपली लाज वाटली पाहिजे. अशा प्रकारचं वक्तव्य आपण पुन्हा केलं तर आपल्यासाठी सुद्धा सोलापूरमध्ये निषेधाचे बोर्ड लागतील आणि आम्ही मोर्चे आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करू, याची तुम्ही जाणीव ठेवा.
आहे.